दिव्यागरवरून आम्ही मुरुडला निघालेलो आहे. बघा आपली गाडी क्लायमेटले नाद झालं, एक नंबर क्लायमेट. गाडी लोड झाली. मंडळी बघा कसा व्ह्यू, लोक तिथं बसतात, आम्ही पोरं गाड्यांच्या टपावर बसतोय. फोटोग्राफी चालू आहे. बरं पावसात ते पण येतो बघा. बघायचं अजून जाऊन की अजून काही चांगलं तुमच्या आयुष्यात मांडलंय का. कष्ट करतो आणि रुबाबात जगतो, आहे का नाही. पिण्यासारखा माणूस तर दिवाळीत बी कामाला जातो. आपलं बी काय चुकलं नाही, आपण बरोबर गेलो नाही. म्हणजे त्याच्यावर पण लाईफ लेसन घे. मला तर माहिती आहे तुमचं भाऊ जाईल तिथं कोण ना कोणतरी फोन करता आणि एवढं नाच बेकार आमच्या का. बोटीत गाडी टाकून गेलो आम्ही, बोटीत. त्या हॉटेलला आलतो, आपल्या गावातल्याच लोकांचे. फुले पाटील प्रमोशन कर गावातल्या लोकांचं प्रमोशन कर. करायच लागतं. जेव्हा फुले पाटील फार्म्सला आमच्या इथल्या गावातलं हॉटेल आहे, डिस्काउंट भेटतो चांगला. 5 स्टार रेट देऊन पण चला भारी. 5 स्टार रेट हर्षूचा व्हिडिओ कॉल आला मला. डोगेचा आता विषय झाला आता. सो गाईज जोर इतका की दिव्यागरवरून आम्ही मुरुडला निघालेलो आहे. काय काम धंदा असताना आता चाललेलो आहे मुरुडला, रेकॉर्ड ब्रेक संघटना. पण आता हाय का नक्की पण होय रे, काय वाटतंय तुला. आम्ही आता गाडी आहे ना डायरेक्ट बोटीत घालणार आहे गाईच. त्यामुळं तुम्ही अजिबात स्किप करू नका, भारी होणार आहे ब्लॉग. पाऊस लय मजबूत चालू आहे आणि आम्ही चाललेलो आहे बोटीत गाडी घालायला. Meanwhile, मंडळी पाऊस यायला लागलाय. पोचलोय नेमकं इथं. गाडी बोटीत टाकायची आणि घेऊन जायची पलीकडे समुद्र पार. बाय द वे क्लायमेट बघा कसलंय भारी. सो गाईज हे बघा आपली गाडी ह्याच्यात टाकायची बोटीत, तिकडं पलीकडं नेऊन कुठं सोडताल काय माहिती. क्लायमेटले नाद झालं, एक नंबर क्लायमेट, एक नंबर. इकडं फुल नाही का तसलं, इकडं बघा पाऊस येतोय. गाडी लोड झाली, पाऊस तर लय आलाय. क्लायमेटचं सगळं गेलं. पाऊस बघा. जरी वाळवलं डायरेक्ट छत्री अख्खी उलटीच होईल. पाऊस गाडीत बसायला जावं कसं नाही. कसं आहे मंडळी, काय एक्सपेक्ट केलं आपण. गाडी घालू, व्हिडिओ काढू, समंदर पे राज करने वाला यावं आणि दोघं पसरलेच खुशाल. थांबा तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता. गाडीत तर आहेच आता. काय जरा व्ह्यू तरी दाखव थोडाफार तरी. दिसतंय का काय दिसत असेल ते जास्त. गाडी निघाली मंडळी. बघा कसा व्ह्यू, लोक इथं बसतात, आम्ही पोरं गाड्यांच्या टपावर बसतोय. कसं बघू मुरुडला.
A few moments later. गाईस बघू शकता धंदा काढ रे, धंदा धंदा महत्वाचा आहे काय. फोटोग्राफी चालू आहे. बरं पावसात ते पण येतो बघा. फुले पट्स लावतो. आणि ये बघा ते गाडीत बसलाय. काय रे सो गाईज फोटो एक नंबर आलेले आहेत. आता पुढे चाललेले. A few moments later. राम राम भाईयो. 7 वाजलेत आणि आम्ही घरी निघालेले. हा बाबा तुमचं नवीन काहीतरी ज्ञान. गाव 2 मिनिटं गाव होतं आणि माग चहा पेलं तिथं खोमदडात. ह्याच्यावरनं पण एक अनुभव देतो तुम्हाला की भाई लगेच भेटले ना लगेच हापापल्या गत त्याला डेस्टिनी नाही बनवायची. पहिले तर काय करायचं, पुढं बघायचं अजून जाऊन की अजून काही चांगलं तुमच्या आयुष्यात मांडलंय का, म्हणजे तुमच्यासाठी अजून काही चांगलं ठेवलंय का. नाही तर भेटलं की लगेच वास पडायचं नसतं भाऊ. असं मी केलं. मला कधी नाही भेटलं की मी घेतलं. त्यामुळे सांगतो बघून चला. कधी कधी काय होतं, तुम्हाला वाटतं की भाऊ आपण जंगलात अडकलोय, पण जंगलानंतर हायवे बी लागतो. हायवेच्या शोधात फिरा तुम्ही, जंगलाच्या नादी लागू नका. लावा लागतात बाबा शुभशिवरकर सबको बोलते. अरे बोलते राहिलं कोलते बी राहिलं. चला ज्ञान 14 संघटना सगळं झालं. पुढे जर आलं असतं गाव नसतं ना ह्यांनी शिवाय दिले असते मला. त्यामुळे आम्ही इथंच थांबा, इथंच पिऊ. जाकीर खानचा कसला फेमस डायलॉग आहे ह्याच्यावर. जाकीर खान नाही माहिती तुला. काय जगला तू. जाकीर खानचाच डायलॉग घेऊ की असं नाही का. तो एक उदाहरण देतो की भाई असंच मी जंगलात फिरलो, नंतर हायवे आला आणि यावं त्यावं. तुला ऐकवतो तो डायलॉग, रिलेट करशील तो आयुष्यात. मला नाही माहिती. जसं लोक मला रिलेट करतात ना. बघितलं भेटलं असेल झालं. भेटलं सगळ्यांनी आपली कसं गाडीचं ना. एक नंबर भाऊ. नजर लावू नका फक्त भाई. गाडी धडकते माझे 10 वेळा. 2 पैसे कमी असावे पण स्वतःच्या कष्टाचे असावे आणि लोकांना सुखाचे असावे. आणि असं बी नाही करायचं की खिशात आणि गावाला सांगायचं. असं नाही भाऊ. जे आहे ते सांगा. आहे का नाही पिण्या. कष्टाचे ह्याच्यावर कसले व्हायरल व्हायला लागलं आपल्याला. कष्ट केल्याशिवाय काय. जाऊ दे आता. लवकरच गोट्यात लॅम्बोर्गिनी घेणार आहे. आज डायनोसॉर घेतलेला आहे. डायनोसॉर नाही ड्रॅगन येते. डायनोसॉर ड्रॅगन आहे मग यांनी डायनोसॉर का टाकलाय. तेच भेटला. ड्रॅगन नाही भेटला. डायनोसॉर घेतला आपण. वेळेला डायनोसॉर केलं आणि उपासाला पण केलं. आयुष्यात पण भेटल्यात आम्हाला केलं. चला आता चाललोय आम्ही घरी. सकाळी उठायचं आणि कामाला निघायचं. डबा घेऊन कामाला मार्केटला. डबा घेऊन मार्केटला, डबा घेऊन कामाला. असे तर तारा. कामावर आले की संध्याकाळी आहेच नाईट ड्युटी परत 3ला. जाऊ दे भाऊ. कष्टाशिवाय पर्याय आहे का. आपण कोणाच्या भरोशावर आहे का. कष्ट करतो आणि रुबाबात जगतो.
आहे का नाही पिण्यासारखा माणूस तर दिवाळीत बी कामाला जातो 3 पट पगार घेऊन येतो 3 पट आम्ही कामाला न जाता आम्हाला पैसे भेटले चला सो गाईज आता आम्ही घरी चाललेलो आहे चाललेलो कारण की कोकणात आहे ना लय पाऊस झाला हो आमचं बजेट बस 5 दिवसाचं होता पण इतका पाऊस चालू आहे ना की मग थांबू वाटत मग आम्ही काय आणि केलं ह्याचा नाद लय बेकार आहे केसांचा हा. केसांचा नाद एक लय बेकार बघा अरे. आपण येतात की नीट बघत मी नाही नक्की कुठं आहे तिकडं का तिकडं बरं झालं तर आता हे मला का राहिला ते एवढा अनुभव असून मी सत्य म्हणजे आता तुम्हाला विषय सांगतो की असं आपलं बी काय चुकलं नाही आपण बरोबर आपलं बी गेलो नाही चुकलं. म्हणजे ह्याच्यावरनं पण लाईफ लेसन घे की नाण्याला 2 बाजू असते दोन्ही पण खरे असतात आणि आपल्या ह्यानी वाटलं की आपण खरं आणि समोरच्या माणसाला वाटलं ते खरं शब्द एकच जागा 2 रुपयाचा डॉलर होता आम्ही मागच्या साईडने गेलो ती पुढच्या साईड असा विषय झाला म्हणजे आमची एंट्री मागच्या दारात झाली त्यांची एंट्री पुढच्या दारात झाली एवढाच फरक झाला बाकी काय आला भाऊला आला फोन भाऊ म्हणला कुठे तुम्हाला तर माहितीये तुमचा भाऊ जाईल तिथं कोण ना कोणतरी फोन करता मुरुड नाही आता आम्ही मुरुड म्हणलं आम्ही ऐकलं जंजिरा म्हणलं चला इथंच किलोमीटर तिचा फोन आला ये भेटायला आम्ही उठलो चला जाऊ मग मुरुडला म्हणलं किती आहे 50 तरी 200 जातो 50 किरकोळ त्यातल्या त्यात मी शॉर्टकट काढला आधी बोटीत गाडी टाकली अरे एवढा नाद बेकार आमचा का बोटीत गाडी टाकून गेलो आम्ही बोटीत अवघड काम आहे पण विषय असा झाला तिथं गेलो आम्हाला कळलं की तो बीच आणि ह्यो बीच या नाही पण नाव एकच आहे. मग आम्ही घरी आलो निघून पण पार्टी नाराज करणार नाही आपल्याला पार्टी उद्या पर्सनली भेटा येणार आहे आपल्याला गावात आता आम्ही गेलो मुरुड जंजिराला ती होती मुरुड दापोलीला हेच फरक झाला मुरुड कॉन्स्टंट होतं मागचं येणं होतं आणि पाऊस आहे तरी नशीब काल नव्हता म्हणून तो बरं आहे पण आज जरा जास्तच पाऊस आहे म्हणून आम्ही घरला जायचं ठरवलेलं आहे कारण की पावसा पाण्याचं काय करणार आहे पण माझ्या भाऊ खूप आले रात्री तर लय मजा रात्री भाऊने सगळ्यात जास्त एन्जॉय केला एन्जॉय म्हणजे थोडं कमी रे थोडं कमी फक्त पण ठीक आहे सिंगल लाईफ पण बरी असती हे आता कळलं आम्हाला एक जण नव्हता तरी खंड्यासोबत बी एन्जॉय होतं प्रत्येक वेळेस ह्याची गरज नसते केसांची गरज नसते प्रत्येक वेळेस मुलायम केसांची गरज प्रत्येक वेळेस नसते कधी कधी खोंडासोबत पण मजा येते पाऊस कसला आहे लय पाऊस आहे हे बघा रस्त्यात चेकपोस्ट आहेत कसे चेकपोस्ट आहे जागेवर छोट्या बी आहेत आणायला तरी हो ना आणायला सांभाळायला आणण्याची चांगलीच होईल आणायला म्हणा टेम्पो घेऊन ये इकडं गाईज तुम्ही कोकणात आले तर अशी जागी चेकपोस्ट भेटेल रात्री गाडी चालवत असताना नीट चालवा नाही ते चेकपोस्ट बी मोडतात तुम्ही बी मोडतात पट्टे लावले पाहिजे ते रेडियमचं नाही कळून येते माहितीये का ते आपण करू काम थांबा परत दिवस आपल्या गाडीवर बी 2 पट्टे टाक तेच की गाडी रोड कसला आहे असं जायचं ना असं उलट यायचं चला गाईज मॅपच्या भरोश्यावर चला समोर काय दिसना घातली खरंच दिसत नाही काय येड्या धुक आहे तामिनी घाट गिरगर्दन घाट सनरूप असतं तर टेकटा पाव बसून सांगत तरी बसला असता अरे चल सनरूप काय कमी आहे आपलं मुंडकं बाहेर काढायचं ओके बेकार विषय बाबा तेच म्हणलं ते नव्हला काय एवढा हळू चालला होता आता कायला त्याला ओव्हरटेक करून आम्ही पुढे आलोय काय हळू चाललंय म्हणून अरे बघा आपल्याला वाटतं ना आता ह्याला करायचं नाही ओव्हरटेक पार्किंग लाईट बी नाही लावली चला जाऊ आपण ओव्हरटेक करून पुढं जायचं आपल्याला माग नाही थांबायचं कोणाच्या येणं आहे का आयुष्यात नादात एक दिवस लवकरच पुढे पण जाईल आपण अरे पुढं जायचं असतं आयुष्यात माग नाही थांबायचं
आपण लयच पुढे निघून जाऊ रे. लईच पुढे जाऊ डायरेक्ट जगाच्या पुढे जाऊ आपण. असं जाऊ की कधी यायचंच नाही माघारी. एवढे बी नाही पुढं, गाडीच्या पुढे जायचं. काय अर्ध दिसत नाही आणि काय ओव्हरटेक करा. चला दिसलं थोडं दिसलं. या आमच्या मांग. चला तुम्हाला नेतो आम्ही. व्यापार आहे काल याचं नव्हतं एवढं धुका, आता कसं काय धुका आलं एवढा. ते सिगारेट पिऊन इकडे दूर सोडलंय. हा हे सिगरेट वाल्यांचं आहे ना जरा आवर घातला पाहिजे सिगरेट वाल्यांचा. तुम्हाला सिगरेट पिणार कोण नाही बाबा. तुम्हाला आम्ही करीत नाही बाबा. तुम्हाला वाटायचं काही गांजा सिगरेटी वाले नाही बाबा आम्ही. आहे आणि धंद्यापासून लांब आहे. मोहमायेपासून तर त्यापेक्षा लांब आहे. बाबा शुभशेवरकर बोलते नया ज्ञान शोधते. Meanwhile, तो काहीच आताच नवीन ज्ञान हे म्हणते दापोलीला जायला पाहिजे होतं. मी आधीपासून दापोलीच करतो. निघताना दापोलीला जाऊ म्हणत होता, पण काय कोण म्हणलं काय माहिती ऐकायचं कोण होता नाही. तो 12 आपलं ऐकायचं नाही. म्हणला चला दिव्या आगारला जाऊ दे. 20 किलोमीटरचा तर फरक होता रे फक्त. पण आपण दापोलीला गेलो असतो ना आपल्याला लय फायदा झाला. सगळी जण भेटली असते आपल्याला. हा, सगळी आपली अख्खी गँग सगळी दापोलीला ना आम्ही खजवी दिव्या आगारला. संडी. दुनिया अशी चालते ना, आपण असं उलट चालतं असले जरा झाले. काय सांगू, मोठी अपॉर्च्युनिटी मिस झाली आमच्याकडून आज. अपॉर्च्युनिटी म्हणजे लय मोठी. लय मोठी. चालायचं. त्यात उलटा कारभार. जायला गेलो असतो उलट गेलो आम्ही. काय बोलू. मुरुड सांगितलं त्यांनी, आम्ही मुरुडला आहे. ते होते दापोलीच्या मुरुडला, आम्ही गेलो मुरुड जंजिराला. असला तर उलटा कारभार आहे. आता जाऊ दे, आता स्वारगेटला पोहोचलेलो आहे. आम्हाला वरच्या अंगाला जायचं होतं, आम्ही गेलो खालच्या अंगाला. गलती से मिस्टेक हो गई. गलती से बहुत बड़ा मिस्टेक हो गया अपने से यार. नहीं तो आज का स्टे रहता महफिल में. त्यामुळं ऐकत जावा माझं दरवेळेस प्रमाणे. मागच्या सायकल होतं पहिलं आम्हाला कुठे अरे गणपतीपुळ्याला घेऊन गेलो होतो. आता तिथं हॉटेल चालू नव्हती, त्यात माझी काय चुकी. हा, ते एक पानचट विषय झाला. मैफिलीशिवाय मजा नाही भाऊ. नवीन लोकांच्या संगतीत एन्जॉय करण्याशिवाय मजा नाही भाऊ. कवर तिथंच अडकून राहू नका, बाहेर पडा. परतच्या वेळेस जाऊ. परतच्या वेळेस जाऊ. तुम्ही सांगाल त्या मार्गाने चला आणि तिथंच जाऊ. नाही पुढच्या वेळेस काय करू, जाताना सगळ्यांना फोन करतो पहिलं, तुम्ही कुठे जाणार आहे, तुम्ही कुठे जाणार आहे. पुढच्या वेळेस कोणी येत नसते. तसं ठरवू. आपल्यासोबत यायला भरपूर लोक इच्छुक आहेत रे. चला इच्छुक लोकांची कमी नाही हो. पुढच्या वेळेचा ब्लॉग. पण आम्हाला इच्छा होत नाही, तो विषय वेगळा आहे. बसवाले